तर रामकृष्ण हरी मंडळी, तर पावसाळ्यात लोक जाते डोंगरावर ट्रेकिंगला आणि आम्ही निघालोय गाड्याला पाटलांचा बैलगाडा. पण त्याच्यात पण एक प्रॉब्लेम आहे की तो घाट इथून वैस कमी 70 किलोमीटर लांब. मग त्यासाठी सांगतात आम्हाला पिकअप मध्ये बैलांना चढवायला लागेल आणि आम्हाला तपडाव बसायला लागेल. आणि कायसाठी तर प्रवासासाठी. मग चला हा प्रवास सुरू करू, पण त्याच्या आधी घरच्यांचं काय चाललंय ते बघू. बबडे शाळेत चालला तू? बैलगाड्याला नाही यायचं? वा गुड बॉय. सुट्ट्या असल्यावर यायचं ना? तर गाड्याला जायचंय म्हणून सकाळ सकाळ चालू आहे गोठेव. एका गुरका ते काय माहिती, ह्याला तर काही न्यायचं नाही, पण ह्यात नुसतं आरडा ओरडा पळापळी चालू आहे. ओय छोटा महाराज. तर छोट्या महाराज घरी आहे, पण मोठ्या महाराजलाच न्यायचंय आणि त्याला जुकाटाव झोपायची. मध्ये जरा त्याचा पायाला जरा दुखापट झालती म्हणून त्याला आम्ही कांड्यावर झोपित होतो, पण यंदा आज त्याला झोपायचे मागं जुकाटाव. मग कसा पडतोय काय पडतोय ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळणच. पण हे पाखरू लयच उड्या मारित आहे. हे हत्यार काय एवढ्या अडवण करते आज. ते आमच्यासाठी वरती पिकअपचं काही टोचाटू ठेवा नाही म्हणून VIP सीट साठी VIP गादी. आणि खास कचरा साफ करण्यासाठी आम्ही हाऊसकीपिंग मध्ये वहिनीला बोलावलंय. वहिनी पटाट शान काढून घ्या चला. तर आज महाराजला सूर्य शेटला पळवाय नाहीचंय म्हणून सकाळ सकाळ त्यांना ब्रेकफास्ट दिलाय. मग तिकडे गेल्यावरती त्यांना बुक नको लागाय. आणि आज घोट्यावरती फक्त दोनच वाघ राहणार आहे. एक म्हणजे लंपी झालेला आपला शंभू शेट आणि बाहेर बांधलेला छोटा महाराज. मग त्यांना पण सकाळ सकाळ ब्रेकफास्ट दिलाय. बाकी दिवसभर वहिनी आहेच त्यांना खायला बैला टाकायला. तर गाड्याला जायचा टाइम आता झालाय. मग महाराजला सगळ्यात आधी गाडीत भरून घेऊ. भरलाय आता सूर्याला भरायचंय आणि मग निघायची. तुला न्यायचं बबडे. मग आता भरू आपल्या गुन्ही बाळाला म्हणजे सूर्याबाईला. लय गुन्ही पाखरू येईल. पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून मग आता आम्ही चाललोय घरी दप्तर आणायला. मग त्याच्यामध्ये आपलं मोबाईल बिबाईल जे सगळं हत्यार आहे, मग आपली वायरी बिरी घेऊन चाललोय. त्या सगळ्या पावसापाण्यात त्याच्यात नीट राहतात. मग घरी जाऊन दप्तर घेऊन येऊन मग लगेच निघू गाड्याला. बॅग कुठे? बॅग घेऊन आलोय. आणि इथं वरती आता गाडा चढवते ती हर्षा आणि पांडा भाऊ. आणि खाल्ली जोड काय करते गप्पा आणते त्यांना तर माहित नाही. आता वर VIP तिकीट वरती जाऊन बसू आपल्या VIP सीट वर. तर गाड्याला जाताना जी माझ्या तपडाव बसून आहे ना ती माझ्या कुठंच नाही. तुम्ही असं बसता का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. प्रवास सुरू झालाय. तर गाड्याला जायला सुरुवात झाली. तपडाव येऊन बसतोय. आता शिक फक्त एक गाव पार केलंय. अजून वयस कमी 70 किलोमीटर पुढे जायचंय. आणि अंबानी जर गाड्याला गेला तर तो काच जाईल का असा माग रेल्लाय खाली पाय सोडल्यात. आणि आम्ही बघा आम्ही फुल भिकारी. आणि हे बघा अंबानी. मग आम्ही जाऊ उतरू खाली. अरे काय म्हणतोय. यांना खरं कॉलेजला गेले बरं, यांना कधी गाड्याला न्यावा नाही. कारण की अशी मग अंबानी गत वागत येत. वातावरण एवढं ब्रँड झाले. फक्त पाऊस नाही यायला पाहिजे. नाही तर जर पाऊस आला तर आम्हाला बैलांसोबत त्यांची जागा शेअर करायला लागेल त्यांच्या शेपटांपाशी. मला वाटत येईल वातावरण तर झालं येण्याच वगैरे. पण पुढे गेल्यावरती ज्या गोष्टीची आम्हाला भीती होती ती गोष्ट होणारच होती. म्हणजे पाऊस येणारच होता. पण त्याच्यानंतर आम्ही गाडा पळवला का नाही ते पुढे ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल. त्या घरातल्या पोराला आम्ही गाड्याला का नाही नेत माहितीये का? कारण की त्यांचं भविष्य असं नको व्हायला. नाही तर हे बघा हर्षा सोयम आणि दुया भाऊ जय बाबाजी करीत हिंडत रस्त्याने. कंटिन्यू क्वालिटी रामू भैया. तर एवढं माग पाऊस चालू होता माहिती का बरोबर. आणि दगड वातावरण झालं वाटलं होतं पाऊस येईल पण इकडे पडलंय. आणि हर्षामध्ये मी सनस्क्रीन लावायचं विसरलोय. आमचं गोर गोमट पोरग उग काळ नको पडायला रे देवा. ऊन थोडं कमी कर आहे ना हर्षा. हर्षा काय विसरलाय लावायचं. आता बोल की सनस्क्रीन लावायचं विसरलंय. टॅनिंग पडायला लागलीत ना. भाग्यश्री वाल्यापासून जीव वाचवीत ही इकडे अशी लांब येऊन राहिल्यात आपल्या इकडे पुण्यात. त्यांना माहिती तिकडे गेलं तर जीवाला धोका आहे म्हणून इथं राहते ते बिचारी. तर वातावरण जे करता एवढं ब्रँड आहे ना एकदम अशी सगळीकडे वावर गरज नाही काय नाही. लय भारी वातावरण आहे बघा. लोक सकाळ सकाळ खुरपीत येत कारण की आताच पाऊस उघडलाय. म्हणलं सगळ्यांची रानातली कामं चालली. एक म्हातारं मस्त आहे की जनावर चारा घेऊन चाललंय. यांच्या गप्पा चालू आहे दाबात. एक नंबर रस्त्याचं वातावरण आहे. असा प्रवास करायला भारी वाटते म्हणजे का. सगळीकडे हिरवळ आहे ना एक नंबर. ही पण तिकडेच गाड्याला चालल्यात वाटते. एक गुढी 3 गोरे वाटते. 3 गुरी 4 गुरे एका गाडीत. आणि आता इथं बैलांच्या गाड्या दिसायला सुरुवात झालीत. पण लव घाट जवळ आलाय. आणि हे बघा लोणी मध्ये गाडी आहे. लोणीचा इथं बॅनर पण दिसला. आता आम्ही घाटाच्या जवळ पोहोचलोय. घाटाच्या जवळ जाताना 2 रस्ते होते. एक मोठा होता बारका होता. गाणाबोनी बारक्या रस्त्याने घेतले ना. आता नेमकी पुढे गाडी आलीत
म्हणलं मग ही चालली रिटर्न, तिला माग यायची कारण की वन टाइम या रस्त्यावरून एकच गाडी जाते. तिकडे भरलाय घाट. आता तुम्हाला झूम करून दाखव, दिसते का ती छपाड छुपाड तिथं गाड्या भरलाय. तर मागच्याच पण आपण इथं घाटात जाऊ आपल्या महाराष्ट्रात फिरत तवा. पण विषय असा आहे की आता गर्दी जास्त आहे कारण की तवा होते 2-3 गावात गाड्या म्हणून गर्दी कमी होती आणि ऊन पण जास्त होतं. पण आता ऊन नाही आणि गाड्याच कुठं नाही मला तिथं खाऊन गर्दी. आता जवळ गेलं तर मला दाखवतो गर्दी कशी आहे काय ती. तर आपण घाटात आलोय आणि घाटात आलेलं आपलं स्वागत केलंय. पाऊस यायला लागलाय सगळ्यात आधी एकाला रावला आता मारायला गाडी उठवायची आणि तिथं कुठेतरी मोकळ्याला नेऊन बांधायचं त्यांना. आणि महाराजचं असं आहे की तो मस्त डेंजर आहे पण त्याला फक्त गाणं भाऊच लागतो, दुसरे कोणी हात लावले त्याला जमत नाही. गाणं भाऊ एकटाच त्याला उचलतो, एकटाच त्याला गाडीत भरतो. आता त्याला इकडे नेऊन बांधायचंय, तिकडे कुठे ठोकतोय आणि मग तिथं मग मोकळ्याला नेऊन त्यांना आता थोड्या वेळ आरामाला बांधायचं. तर आपण घाटात जवळ पोचलोय. त्या का तिकडं एवढ्या थोडासा लांब तुम्हाला जे पांढरं बेंद्र दिसतंय तिथं घाट आहे आणि बैलांना आपण इकडे एवढ्या लांब बांधणार आहे कारण की थोड्या वेळ त्यांचा आराम होईल मोकळ्याला इथं. कारण की वैस कमी 70 किलोमीटर अंतर त्यांनी गाडीत पिकअपमध्ये बसून पार केले म्हणजे दमले असतात. मग थोड्या वेळ बसताना आराम करताना जेव्हा त्यांचा टोकन नंबर येईल तेव्हा मग त्यांना इथून चलत घाटात न्यायचं आणि पळवायचं. हा बा आम्ही येतो घाटात जाऊन. हा मग लगेच येतो आम्ही तर बसा मग इथं. हा तर आता आम्हाला घाटात जायचंय. मग इथं बैलांपाशी कोणतरी थांबाय पाहिजे म्हणून तात्याला म्हणलं तुम्ही थांबा, आम्ही फक्त राऊंड टाकून लगेच येतो माघारी. आणि ती गाडावरून खाली घेतं ते बांधलेला. होय महाराज इकडं फुटेज दे चल. इकडं महाराज. होय दाव नको खाऊ, इकडं बघ दाव खाणार. आपला टोकन नंबर अजून लांब आहे पण नंतर बैलांसोबत परत गाड्या घेऊन जाण्यापेक्षा गाडा आता न्यायचा आहे आणि नंबरला नेऊन लावायचा आहे. जेव्हा टोकन नंबर येईल तेव्हा बैलांना जवळ न्यायचं, तोवर बैल इथंच बांधून ठेवायचे. पाळवतात ते आता चालल्यात गाड्या घेऊन पुढे. त्यांना म्हणतोय थांबा पोरं घेऊन जाते पण त्यांना गाठात जायची लई गाय झालीत. मग ते थोड्यापर्यंत पुढे जाते तेच जाऊन गाडा ठेवते आणि तिथून पुढे मग हर्षंती घेऊन जाते. कारण भाऊ नको नाही होते ते पुढेच घेऊन चाललेत, ऐकतच नाही. पण बादशाह एवढी कलाकार आहे मुद्दा म्हणून गाड्याच जवळ जाईना गाडा पकडायला लागेल म्हणून तिकडे गाडा पाहून बाळकुंडी बा दोघच जण चाललेत आणि दोघं चालल्यात मुद्दाम हळूहळू कारण की गाडा नको पकडायला लागावं म्हणून. त्यांनी जागा पकडलीत आणि बैल आरामासाठी बांधून ठेवलेत. मागच्या वेळेस बॅग घ्यायला स्वयं होता आणि आता तात्यांजवळ बॅग दिलीत. एवढा तर हर्ष आमचा कलाकार मी त्याच जवळ दिली, त्यांनी बाळताच्या जवळ दिलीत. सगळीजण ज्याचं त्याचं गाडा घेऊन निघाल्यात नंबरला लावायला. तेवढेच या गाठात पाय धुवायला पाणी नव्हतं ना, आता जिथं तिथं आखी डबके झाल्यात. आणि मागच्याच ऊन पण एवढं खाऊन होतं आणि अख्खं जसं काय आज वाटत होतं वाळवंटात कुठंतरी आलं, अख्खं वाळलेलं एकदम बेकार वातावरण होतं. आता असं वाटतं स्वर्गात आलोय. अख्खे काय हिरवळ पाणी बिनी भारी वाटते आत्ता या घाटात. ते आता लय हाल झालं, लय कडक ऊन होतं आणि त्यात बलिदान मस्त चालू होतं. म्हणलं चप्पल नव्हती पायात पण आता एकदम स्वर्ग आहे, भारी वाटते. आता बघू पुढे गेलो घाटात गर्दी कशी आहे काय आहे. तिथं पिकअप लावली तिथं कमी गर्दी होती आणि बैल पण कमी बांधलेली होती कारण ते लांब जागा आहे. जसं घाटात जवळ चालली बघा पिकअपची संख्या आणि बैलांची संख्या ही सकाळ लवकरच आली असते. चाललो होतो पण वडापावच्या वासाने इकडे ओढून घेतलं. मग आता वडापाव चालतं या. यावेळेस गाड भारी वाटते, यावेळेस लय बेकार होता, उन्हाळ्यात लय हाल होतो. गरम वडापाव आलेत. आता पावसाचं वातावरण झालंय आणि त्याच्यात वडापाव मध्ये नादखोळा चांगला आहे का तात्या? चांगले. चला आता वडापाव खायचा कार्यक्रम सुरू करू. तात्या प्रोफेशनल वडापाव घातले, पावाने एक एक तुकडा तोडून. तर इथं बैलगाडी नंबरला लावल्यात. मग ज्याचा जसा टोकन नंबर येईल तसा ज्याचं 5-5 गाड्या पुढे घेतात आणि मग खालून वरून येतात. तर आपला टोकन नंबर अजून बराच पुढे आहे. मग आपण काय करू मध्ये आधी कुठेतरी जाऊन थांबू आणि जरा बैलगाड्याचा आनंद घेऊ. अजून गर्दी कमी आहे कारण की जसं दिवस मावळत जाईल तस तशी गर्दी वाढत जाईल. आता गर्दी कमी आहे तर आत्ताच जागा पकडू कुठेतरी. तर आता गाठात तुम्हाला एखादा गाडा पळताना दाखवतो स्टार्टिंगला झोपल्या पळवीत. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तेवढा व्हिडिओ बघा, नाही तर स्किप करा. थोडा पुढं 2-3 वेळा 2-3 सेकंद पळवा, तिथून पुढे आपला रेग्युलर व्हिडिओ चालू होईल.
तर विषय झालाय असा, हा व्हिडिओ झालाय 10 मिनिटाचा आणि अजून बऱ्याचशा दाखवण्याच्या गोष्टी, म्हणजे हे मी तुम्हाला फक्त आता 10%च दाखवले. तर एक काम करतो, हा व्हिडिओ इथंच थांबतो, कारण की ह्याच्यानंतर पाऊस पण झालता आणि त्याच्यानंतर आमचा टोकन होता. मग पुढं काय काय झालं, आम्ही कसं कसं पुढं गाडा पळवला ते उद्याच्या व्हिडिओत दाखवतो. ते व्हिडिओ पाहण्यासाठी पार्ट 2 किंवा भाग 2 अशी कमेंट करा, म्हणजे कळण मला किती जणांना ते बघायला व्हिडिओ उत्सुकता आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. रामकृष्ण हरी, भेटू उद्या. चॅनलला सबस्क्राईब करा.